This conference will now be recorded. So 2D मध्ये आपण स्केच मधलं बघितलं होतं ऑप्शन. कोणता एक प्लेन सिलेक्ट करा. 2D मधले सगळे ऑप्शन्स आपण बघितलेत. फिलेट, चाम्पर, फिलेट सगळं मी तुम्हाला बोललो होतो. फिलेट आणि चाम्पर देताना स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फॅक्टरचा सगळ्यात जास्त उपयोग केला जातो. स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर म्हणजे काय की जर एखाद्या ऑब्जेक्टला एज असेल, शार्प एज, जर तो ऑब्जेक्ट वरून खाली पडला किंवा त्याला काहीतरी डॅमेज सडन इम्पॅक्ट झालं तर तो ब्रेक होऊ शकतो. सो तिथं जनरेट होणारा जो फोर्स आहे तो सगळीकडे डिस्ट्रीब्यूट व्हावा. फिलेट मारल्यानंतर किंवा चाम्पर केल्यानंतर एका पॉइंट वरचा फोर्स डिस्ट्रीब्यूट होतो आणि तो पूर्ण फिलेटवर किंवा चाम्परवर फुल्ली डिस्ट्रीब्यूट केला जातो. सो त्यासाठी फिलेट आणि चाम्पर ऑप्शन यूज करतात. स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर हा सगळ्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन असतो. सो त्याच्यावर प्रिपेअर करून कधी इंटरव्ह्यू जाताना त्याच्यावर प्रिपेअर करून जायचं डिझाईन इंजिनियर म्हणून. डिझाईन इंजिनियर म्हणून तुम्हाला कोणत्या एका सॉफ्टवेअरचं डीप मध्ये नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. समजा तुम्हाला कटिया पाहिजे असेल तर कटियाचं घेऊ शकता. ऑटोकॅड पाहिजे तर ऑटोकॅडचं घेऊ शकता. कटिया शिकला, पूर्ण तुम्हाला जर नॉलेज कटियाचं आलं तर बाकीचे सॉफ्टवेअर तुम्हाला शिकायला इझी जातात. इझी मीन्स यातले जे पार्ट्स आहेत 50% बाकीच्या सॉफ्टवेअर मध्ये असतात. फक्त नावं वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला बघायचं तर यात आपण पॅड म्हणतोय ऑप्शन आहे की जो ऑटोकॅड मध्ये एक्सट्रूड आहे किंवा क्रिओ मध्ये गेला तर एक्सट्रूड आहे. तर असे काही ऑप्शन्स असतात. फक्त नावं वेगवेगळे आहेत, फंक्शन सेमच आहे सगळ्यांचं. पॅड पण मटेरियल ऍड करण्यासाठी वापरतात, एक्सट्रूड पण मटेरियल ऍड करण्यासाठी वापरतात. तिथं ऑप्शन आहे प्रेसफुल आणि यात ऑप्शन आहे पॉकेट. नाव वेगवेगळे आहेत, बाकी फंक्शन सगळ्यांचे सेमच आहेत. ओके. सो 3D स्टार्ट करूया आपण. 3D मध्ये सगळ्यात पहिल्यांदा समजा आपण एक 2D मध्ये एक ऑब्जेक्ट काढून घेतला. एक बॉक्स काढला, डायमेन्शन दिले मी याला 150. आता हा बोथ साइड सिमेट्रिक नाहीये ऑब्जेक्ट तुमचा. मी इथे बघत असाल तर बोथ साइड सिमेट्रिक नाही. एक साइडला डिस्टन्स जास्त आहे, इकडे कमी आहे, या साइडला जास्त आहे. तुम्हाला सिमेट्रिक करायचं असेल तर कन्स्ट्रेंट मध्ये या, दोन्ही लाईन सिलेक्ट करा. या दोन्ही लाईन व्हर्टिकल्स आहेत. राईट क्लिक, अलाउ सिमेट्रिकल लाईन आणि देन व्हर्टिकल लाईन. आता ह्या दोन्ही सिमेट्रिक झाल्या. सेम आपण हॉरिझॉन्टल लाईन्स करू. फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, राईट क्लिक, allow symmetrical line option and then या horizontal lines आहेत, सो आपण क्लिक करू horizontal. ओके, कळलं यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? चल पुढं एक ऑब्जेक्ट काढून घेतला. आता आपण जाऊ 3D मध्ये. 3D मध्ये आल्यानंतर पहिला ऑप्शन आहे पॅड. पॅड मध्ये पण 3 ऑप्शन्स आहेत. पॅड, ड्राफ्टेड फिलेटेड पॅड आणि तिसरा आहे मल्टीपॅड. पहिला ऑप्शन बघू, पॅड. पॅड म्हणजे फक्त एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये तुम्हाला जर ऑब्जेक्ट ची हाईट वाढवायची असेल त्यासाठी ऑप्शन वापरतात पॅड. डायमेन्शन आहे 20. तुम्हाला जेवढं डायमेन्शन पाहिजे तेवढं देऊ शकता तुम्ही डायमेन्शन. तुम्हाला कमी पाहिजे असेल, जास्त असेल तुम्ही देऊ शकता. यामध्ये एक पुढचा ऑप्शन आहे अप टू नेक्स्ट. हे पुढचे ऑप्शन आपण नंतर बघू. पहिल्यांदा डायमेन्शन आहे तो ऑप्शन राहू दे. ठीक, इथं ऑप्शन आहे मिरर एक्सटेंड. मिरर एक्सटेंड म्हणजे काय की बोथ साईडला जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे वरती पण पाहिजे खाली पण पाहिजे, तर मिरर एक्सटेंड ऑप्शन आहे. बोथ साईडला तुम्ही एकच ऑब्जेक्ट दोन्ही साईडला मिरर करू शकताय. म्हणजे जेवढं डिस्टन्स तुम्ही वरती दिला इथून तेवढंच डिस्टन्स तुम्ही इथून खाली देऊ शकताय. समजा मी इथे 50 केलं
प्रिव्ह्यू म्हणलं तर हाफ डिस्टन्स पासून वरती 50, हाफ डिस्टन्स पासून खाली 50. हे लिमिट 1, इथून वरचं डिस्टन्स हाफ 50 आपण दिलेला आहे. लिमिट 2 म्हणजे खालचं या सरफेस पासून खालचं डिस्टन्स 50 आहे. हा आपला सरफेस आहे जिथं आपण डायग्राम काढलेले आहे. 50 mm वरती, 50 mm खाली. ओके, हा झाला तुमचा नॉर्मल पॅड ऑप्शन. जो ऑटोमध्ये आपण बघितला होता एक्सट्रूड ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे ड्राफ्टेड फिलेटेड पॅड. हा मला वरती करायचा आहे. डायमेन्शन तुम्हाला जेवढा आहे तेवढं देऊ शकता तुम्ही. कुठून फेस करायचं आहे, या प्लेन पासून मला वरती करायचं आहे. इथं ऑप्शन आहे फर्स्ट लिमिट मध्ये डायमेन्शन द्यायचं आहे. सेकंड लिमिट मध्ये म्हणजे कुठून तुम्हाला तो जो पॅड आहे किंवा तो जी स्केच आहे ती स्टार्ट कुठून करायची आहे, तर आपण घेतलंय या प्लेन पासून किंवा या स्केच पासून तुम्ही घेऊ शकता. इथं आता इथं भरपूर सारे अँगल्स तुम्हाला फिलेट्स दिसतात. अँगल्स म्हणजे काय की इथून तुम्हाला इथे दिसतंय बघा, यात एक ड्राफ्ट आहे म्हणजे एक तिरका ऍक्सिस तुम्हाला दिसतोय. समजा इथून तुम्हाला इकडे असा एक ड्राफ्ट करायचा आहे आणि हा तुम्हाला असा ऑब्जेक्ट करायचा आहे. इथून इकडे असं करायचं किंवा इथून इकडे असं करायचं. तुम्ही ज्या टेपर मारताय किंवा चॅम्पर मारताय ना, तसाच ड्राफ्ट असतो. त्या ड्राफ्टला अँगल असतो. तो ड्राफ्टचा अँगल तुम्हाला करायचा तर तो ड्राफ्ट अँगल तुम्ही इथून चेंज करू शकताय. समजा मी दिला 10 डिग्री. आता इथं ऑप्शन आहे रेडियस. या 3 रेडियस फिलेटेड रेडियस असतात. जे असतो सॅप इथले रेडियस, इथला फर्स्ट रेडियस मी तुम्हाला नंतर दाखवतो. आपण पहिल्यांदा डायग्राम काढून घेऊ, त्यानुसार मी तुम्हाला फिलेट्स दाखवतो. रिव्ह्यू या ज्या फिलेट्स आहेत या आपण फिलेट्स दिल्या होत्या. ड्राफ्ट अँगल जो म्हणतो तो हा जो कर्वेचर भाग आहे, तुम्ही रोटेट करून बघितला तर दिसेल तुम्हाला की हा जो कर्वेचर भाग आहे, इथून हा जो अँगल आहे याला आपण म्हणतात ड्राफ्टेड फिलेटेड अँगल. आणि हा असतात 3 तुमचे फिलेट्स जे तुम्ही दिले ते 3 फिलेट्स ते अप्लाय होतात. प्लस याची हाईट तुम्ही जेव्हा याला डबल क्लिक केला तर हा एडिट होऊ शकतो पूर्ण. ऑटोकॅड मध्ये तसा ऑप्शन नाहीये एडिट करायचा, पण यामध्ये कोणताही पार्ट कधीही तुम्ही एडिट करू शकताय. तुम्ही असेंब्ली काढला असाल, असेंब्ली काढायला तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला समजा हा पार्ट मला परत एडिट करायचा आहे, तो पार्ट तुम्ही परत त्यातून जाऊन एडिट करू शकता. जेव्हा तुम्ही डबल क्लिक करताय त्यावेळेला तो पार्ट पूर्ण एडिट होतोय. तुम्ही तुमची डायमेन्शन वगैरे जी पाहिजे असेल ते चेक करू शकता सगळे तुमची. ओके, बरं परत एकदा बघू आपण. ड्राफ्टेड फिलेटेड पॅड, हाईट दिली मी 50. ही हाईट आमची तुमची आली 50. आता इथं विचारते सेकंड लिमिट, तुम्हाला स्टार्ट कुठून करायचं आहे, तर मला या बेस पासून स्टार्ट करायचं आहे. तुम्हाला दुसरा कुठला खाली बेस असेल तर तुम्ही तो सिलेक्ट करू शकता, नसेल तर हा बेस सिलेक्ट करा जिथे तुम्ही स्केच काढलेला आहे तिथून तुम्ही स्टार्ट करू शकता. अँगल तुम्ही द्या 10 डिग्री. रिव्ह्यू रिव्हर्स डायरेक्शन म्हणजे तुम्हाला समजा खाली घ्यायचं आहे, सेम ऑब्जेक्ट तुम्हाला जर समजा खाली घ्यायचं आहे तुम्ही इथून रिव्हर्स डायरेक्शन खाली सुद्धा घेऊ शकता. रिव्हर्स डायरेक्शन वरती, सेम वरती आला ऑब्जेक्ट. या तुमच्या रेडियसेस आल्या आणि हा तुमचा अँगल आहे, ड्राफ्ट रिलेटेड अँगल. दोन ऑप्शन कळले. आता तिसरा ऑप्शन आहे मल्टीपॅड. इथं ऑप्शन आहे मल्टीपॅड. समजा तुम्हाला एकाच वेळेला तुम्ही 2 ते 3 स्केच काढले, इथं तुम्ही रेक्टँगल काढलाय, इथे तुम्ही सर्कल काढला, इथे एक सर्कल, परत तुम्ही इथे एक रेक्टँगल काढला. तर या सगळ्याला तुम्हाला वेगवेगळ्या डायमेन्शन किंवा वेगवेगळ्या हाईटने वाढवायचं आहे वरती. जस्ट मी समजा पॅड म्हटलं, इथं सगळे कन्स्ट्रेंट टूलबार सगळे आपण साईडला लावून घेऊ, आता याची गरज नाहीये. फक्त इथं मी पॅड म्हटलं, नॉर्मल पॅड, तर सगळ्यांची एकच हाईट होते. समजा मी इथं 50 दिलं
तर ते 50 डिस्टन्स सगळ्यासाठी अप्लाय होतं 1 2 3 4. पण मला प्रत्येकाची हाईट सेपरेट ठेवायची आहे. म्हणजे याची हाईट सेपरेट पाहिजे, याची हाईट सेपरेट, याची हाईट सेपरेट, याची हाईट सेपरेट. तर त्यासाठी इथे एक ऑप्शन आहे दुसरा, मल्टीपॅड म्हणून ऑप्शन. मल्टीपॅड मध्ये तुम्ही जसं तुम्हाला हाईट पाहिजे तुमची त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. बघा मल्टीपॅड मध्ये या तुमचे जेवढे स्केच काढलेत ना ते सगळे तुम्हाला दिसत. एकूण तुम्ही किती स्केच काढले? 4 स्केच काढलेत मी एकूण. इथे दिसतात. फर्स्ट स्केच तुमचा हा आहे, सेकंड स्केच हा आहे, 2 रेक्टँगल्स आयडेंटिफाय केले, तिसरा 2 सर्कल्स. आता मी पहिल्यांदा फर्स्ट ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, त्याला मी हाईट देतो 20. हा 20 न वाटला तुमचा. तसंच सेकंड ऑब्जेक्ट 50, थर्ड ऑब्जेक्ट 30, फोर्थ ऑब्जेक्ट 40. ओके, प्रत्येकाची हाईट सेपरेट आली. 20 50 30 40 प्रत्येकाचे डबल क्लिक करा. सेम त्याची हाईट तुम्हाला किती पाहिजे आहे, तो ऑपरेशन कुठला परफॉर्म केला हे पण दाखवतंय आणि त्याची प्रत्येकाची पर्टिक्युलर हाईट किती आहे हे पण तुम्हाला आयडेंटिफाय करून दाखवलं जाते. ओके, सो मल्टीपॅड ऑप्शन कळाला. पॅड पॉकेट, पॅड ड्राफ्ट रिलेटेड पॅड आणि मल्टीपॅड 3 ऑप्शन्स आहेत. तसंच समजा मी लाईक डायग्राम काढली 50 mm ची. आता मला यात समजा एक होल करायचा मध्ये किंवा एक स्केच काढतोय मी, रेक्टँगल परत काढतोय यामध्ये. मला हा खाली पॉकेट करायचा म्हणजे यातलं मटेरियल कट करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही पॉकेट ऑप्शन वापरू शकताय. डिस्टन्स द्या 30, प्रिव्ह्यू, हा झाला तुमचा पॉकेट. जर यालाच तुम्हाला ड्राफ्टेड रिलेटेड पॉकेट करायचं आहे, जसं आपण ड्राफ्टेड रिलेटेड ऍड केलं होतं तसंच ऑप्शन आहे इथं ड्राफ्टेड रिलेटेड पॉकेट. सेम ऑप्शन आहे, हाईट तुम्ही याची देऊ शकताय. समजा मी दिली 30. कुठून स्टार्ट करायचं आहे? या फेस पासून मला खाली पॉकेट करायचं आहे. अँगल आहे माझा 10 डिग्री. ओके, इट्स कॉल्ड ड्राफ्टेड फिलेटेड पॉकेट. कळलं? सो तसंच जसं तुम्ही आत केलं तसंच तुम्ही याच्यामध्ये ऑप्शन आहे मल्टी पॉकेट. इथं ऑप्शन आहे मल्टी पॉकेट. तुम्ही जेवढे डायमेन्शन्स काढलेत किंवा जेवढे सर्कल्स जे काय काढले तर प्रत्येकाला तुम्ही सेपरेट डॅम पॉकेट देऊ शकता. 20 आहे, 30 बर, प्रत्येकाच्या हाईट सेम आहे. हा 40 दिलाय, 20 आणि हा 30. ड्राफ्टेड फिलेटेड पॉकेट. ओके, कळलं? पुढे जाऊ. पुढचा ऑप्शन आहे शाफ्ट. शाफ्ट साठी पहिल्यांदा आपण एक स्केच काढून घेऊया. समजा हा पार्ट आहे, हा मला 3D मध्ये पूर्ण असा गोल रोटेट करायचा आहे. म्हणजे हा मी हाफ सेक्शन काढलाय, मला याला रोटेट करायचा आहे. जो ऑप्शन आपण रिव्हॉल्व बघितला होता ऑटोकॅड मध्ये, सेम ऑप्शन आहे इथे शाफ्ट. शाफ्ट मध्ये या. शाफ्ट मध्ये याला पहिल्यांदा ऍक्सिस सिलेक्ट करायला लागते की कोणत्या ऍक्सिस मध्ये तुम्हाला रोटेट करायचं आहे, अँड देन ओके.
हा झाला तुमचा. जसा स्केच कराल किंवा जसे तुम्ही डिझाईन कराल त्याप्रमाणे हे रोटेट करायचं जाते पूर्ण. त्याला मटेरियल ऍड होतं याच्यामध्ये, शाफ्ट मध्ये मटेरियल ऍड होतं. समजा तेच तुम्हाला अजून एक स्केच काढतो इथे मी. समजा मी अजून एक स्केच, आता मला हा जो पार्ट आहे हा मला गोल याच्यामध्ये कट करायचा आहे. या पार्ट मधून हा पूर्ण असा गोल व्हायला पाहिजे आणि प्लस कट व्हायला पाहिजे. तर त्यासाठी ऑप्शन आहे ग्रूव्ह म्हणून. हा पार्ट सिलेक्ट करा. त्यानंतर कोणत्या ऍक्सिस भोवती, या ऍक्सिस भोवती करायचा आहे. सिलेक्ट ओके. हा झाला तुमचा पार्ट. सगळ्यात इझी ऑप्शन दोन आहेत की सगळ्यात जास्त आपण हे वापरतोय ग्रूव्ह आणि शाफ्ट. आपण सगळ्यात जास्त वापरतोय किचकट पार्ट साठी, की जे नॉर्मली आपल्या स्केच मधून किंवा सिंगल पार्ट मधून तयार करू शकत नाही त्यासाठी. या चार मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? परत सांगायचं कुठलं ऑप्शन? सर ग्रुप परत सांगा. ग्रुप परत सांग. ओके. तर तुला ग्रुप दिसतोय. हा समज एवढा पार्ट तुला यातनं कट करायचा, तर तू तसा स्केच तुला काढायला लागेल आधी. जे तुला जसा पार्ट तुला कट करायचा तसा स्केच मध्ये जा आणि तसा एक पार्ट तू यामध्ये काढ. समज मी एक समज हा एवढा पार्ट आहे की जो यामधून कट करायचा आहे मला. हा असा गोल झाला पाहिजे यामधून आणि मग त्यातून कट झाला पाहिजे. तर त्यासाठी ऑप्शन वापरतात ग्रुप. ग्रुप मध्ये जा, मटेरियल कट करण्यासाठी वापरतात. आणि याच्यामध्ये कोणत्या ऍक्सिस भोवती तुला दाखवलेलं ऍक्सिस, सिलेक्ट ऍक्सिस म्हणते. तर कोणत्या ऍक्सिस भोवती करायचं आहे? तर सेंटर ऍक्सिस भोवती मला हा पूर्ण पार्ट कट करायचा आहे. सिलेक्ट ओके. पार्ट कट झाला. कळलं? ग्रुप ऑप्शन कळलं? पुढे जाऊन नेक्स्ट ऑप्शन आहे होल. समजा आता हे स्टुडंट व्हर्जन आहे म्हणून जेव्हा तुम्ही कुठल्याही कंपनीत जाता तर त्यांचं परचेस व्हर्जन असतं. तर त्यामध्ये पॉकेट ऑप्शन नसतं तिथं, कारण मटेरियल कट करण्यासाठी ते पॉकेट ऑप्शन वापरत नाहीत. जे परचेस व्हर्जन असतात ना कंपनीतले स्पेसिफिक, त्यामध्ये पॉकेटच्या ऐवजी वापरलं जातं होल. होल सिलेक्ट करा. होल आणि पॉकेट मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, फरक नाहीये. होल सिलेक्ट करा. कोणत्या फेसवर तुम्हाला होल करायचं तो फक्त फेस सिलेक्ट करा. डायरेक्ट तुम्हाला होल क्रिएट होईल. किती डिस्टन्स काढायचा आहे या फेस बरोबर. हा कर्वेचर फेस आहे त्यामुळे तिथं कर्वेचर अँगल मध्ये तुमचं होल जनरेट झालेला आहे. तुम्हाला किती डायमीटरचा पाहिजे, किती डेप्थला पाहिजे. ओके. तुमचं होल क्रिएट झालंय. म्हणजे प्रत्येक वेळेला इथं जा तुम्ही, किंवा समजा असं कर्वेचर पार्ट असेल तर कर्वेचर पार्ट तुम्हाला होल क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी सेपरेट ऑप्शन यामध्ये नाहीये. तुम्हाला प्रत्येक पार्ट किंवा कर्वेचर अँगल वर कोणताही स्केच वगैरे काढता येत नाही अशा वेळेला. तर अशा वेळेला पॉकेट ऑप्शन वापरला जातो. पॉकेट मध्ये या, फक्त फेस सिलेक्ट करा कोणत्या फेसवर तुम्हाला काढायचं आहे. आता बघा यात ऑप्शन आहे, इथं ऑप्शन आहे पोझिशन स्केच. मी तुम्हाला याची पोझिशन कुठे ठेवायची आहे. इथे मी क्लिक केलं होतं, तर याची या लाईन पासूनचं डिस्टन्स तुम्हाला किती ठेवायचं आहे ते तुम्हाला विचारताय. बघा मी डायमेन्शन वगैरे देतो सगळं. या पॉइंट पासून या ऍक्सिस पर्यंत डिस्टन्स मी ठेवलं 30 किंवा पण 40. तसंच या पॉइंटचं या ऍक्सिस पासून, सॉरी आता मला या पर्टिक्युलर पॉइंट वर स्केच काढायचं होतं. तो पॉइंट सिलेक्ट करून घेतला सगळ्यात पहिल्यांदा. आता
नेक्स्ट पॉइंट, इथे एक ऑप्शन नाही बघा, अप टू नेक्स्ट, अप टू लास्ट. म्हणजे तुम्हाला कुठे पण अप टू लास्ट म्हणला तर थ्रू आउट होणार. म्हणजे खाली जेवढं तुम्हाला डिस्टन्स माहित नाही खाली किती आहे, तुम्हाला पूर्ण पार्ट मधून तुम्हाला तो ऑब्जेक्ट कट करायचा आहे. तर अशा वेळेला हा ऑप्शन वापरला जातो, अप टू लास्ट. अप टू प्लेन म्हणजे काय, तर इथे समजा खाली तुमचा एक प्लेन तुम्ही जनरेट केला असेल, इथं आपण जनरेट केलेलं नाहीये, जनरेट करून दाखवतो. अप टू सरफेस म्हणजे या खालच्या सरफेस पर्यंत तुम्हाला होल काढायचा आहे. अप टू लास्ट करू आपण ऑप्शन. डायमीटर दिलेला आहे आपण इथं. ओके, इथं हा होल जनरेट झालेला आहे. ओके, समजा आता यामध्ये पर्टिक्युलर तुम्ही ज्यावेळेला थ्रेडिंग वगैरे करताना, तर यामध्ये थ्रेडिंग सेपरेट करता येत नाही. फक्त तुम्ही थ्रेडिंगचं स्केच दाखवू शकता. थ्रेडिंग काढण्यासाठी ती खूप लेंदी प्रोसेस आहे. तर समजा तुम्हाला असं सांगायचं की यामध्ये मला थ्रेडिंग करायचं आहे इथंच, त्यासाठी इथं ऑप्शन आहे थ्रेड डेफिनेशन म्हणून. थ्रेड मध्ये या, थ्रेडेड म्हणून सांगा याला. त्या थ्रेडची जे डायमेन्शन आहे ते सगळे इथे टाका. लेफ्ट हँड थ्रेड आहे की राईट हँड थ्रेड आहे तुम्ही इथून मेन्शन करू शकताय. पिच तुमचा किती आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, तुमचा पिच आहे. विथ इथे तुम्ही लिहू पण शकता, तुमचा पॉईंट मध्ये पिच आला असेल तर पॉईंट मध्ये मेन्शन करू शकता. डेप्थ किती आहे, होलचा डायमीटर किती आहे, सिलेक्ट ओके. ओके, इथे तुमचा थ्रेड दिसत नाहीये, पण जेव्हा तुम्ही हे ड्राफ्टिंग कराल तेव्हा तुम्हाला त्याचे थ्रेड आयडेंटिफाय होतात. कारण थ्रेड इथं डायरेक्टली इथं दिसत नाही थ्रेड तुमचे, डायरेक्टली थ्रेड पडत नाहीत. ते फक्त जेव्हा तुम्ही ड्राफ्टिंग कराल त्याच वेळेला तुम्हाला इथं ते थ्रेड मेन्शन होतात. आता बघा, इथं आपण थ्रेड समजा ऑफ करू आता सध्या. यामध्ये परत टाइप्स आहेत. टेपर्ड, टेपर ऑप्शन नाही. समजा तुम्हाला थ्रेड हे जे होल आहे हे तुम्हाला टेपर करायचं आहे, तुम्ही अँगल पण मेन्शन डिफाईन करू शकताय. ओके, हे तुमचं इथून खालून होल वरती आलं, टेपर झाल्यासारखं. वरती जेवढा स्केच आहे किंवा वरती जेवढं पार्ट आहे तुमचा, त्या पूर्ण पार्टला तुमचं ते टेपर करतात. सिंपल ऑब्जेक्ट काढून दाखवतो तुम्हाला मी. बघ, समजा आता मी राहायचं म्हटलं होल इथे क्रिएट केलं. थ्रेडेड नको आहे मला, टाकलं 20 mm चं अप टू लास्ट. ओके, आता हा मला नॉर्मल थ्रेड नको आहे, नॉर्मल होल नको आहे मला, यामध्ये टेपर पाहिजे. टेपर म्हणा, अँगल, हा इथं ऑप्शन आहे बघा 2. टॉप पासून बॉटमला जायला पाहिजे की बॉटम पासून टॉपला यायला पाहिजे. म्हणजे इथून खाली, इथून अँगल तुमचा वरती, जे अँगल तुमचा कुठे पडणार आहे हे तुम्हाला मेन्शन केलं जाते. 30 डिग्री अँगल, क्लिक. इथून खाली तुमचा अँगल आहे बघा 30 डिग्री असा पडते खाली अँगल तुमचा. बॉटम म्हणला तर इथून खालून 30 डिग्री वरती पडते अँगल तुमचा. ठीक, हा तुमचा टेपर्ड होल. लेथ मशीनला तुम्ही टेलस्टॉक बघितला असेल, टेलस्टॉकला जो आपण टेपर आतला इनर टेपर किंवा आउटर टेपर जो असतो तो अशामधून दिला जातो तुमचा, टेपर्ड होल मधून. त्यामध्ये नेक्स्ट ऑप्शन आहे काउंटर बोर. इथं ऑप्शन आहे काउंटर बोर. काउंटर बोर सुद्धा तुम्ही करू शकताय. समजा तुम्हाला आता अप्पर डायमीटर किती पाहिजे, मला समजा पाहिजे 30 mm चा, तर इथून तुम्ही इथे तुम्हाला स्केच प्रिव्ह्यू दिसते बघा. इथून प्रिव्ह्यू म्हणला की तुमचा स्केच कसं दिसेल, डेप्थ किती पाहिजे, 10 mm पाहिजे, 10 mm प्रिव्ह्यू. ओके, दिसलं बघा स्केच. आता नेक्स्ट ऑप्शन आहे काउंटर संक. त्यामुळे तुम्हाला टेपर पाहिजे वरती अप्पर साईडला, तुम्ही टेपर करू शकताय. हा तुमचा टेपर अँगल आला. समजा आपण टेपर अँगल थोडासा वाढवू इथं. रिव्ह्यू, ओके, हा तुमचा टेपर अँगल आला बघा. स्क्रू वगैरे फिट करतात जिथं, त्या पार्ट्सला टेपर देण्यासाठी हा ऑप्शन वापरला जातो.
पुढचा ऑप्शन आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे काउंटर ड्रिल. म्हणजे जिथं टेपर पण असतो साईडला, पहिल्यांदा वरती काउंटर बोर्ड सारखं केलं जातं आणि खाली काउंटर संघ सारखं केलं जातं. त्यासाठी ऑप्शन केलं जातं काउंटर ड्रिल्ड म्हणून ऑप्शन आहे. तुम्ही इथून डेप्थ पण टाकू शकताय आणि तिथून खाली तुमचा अँगल किती मेन्शन करायचा आहे. 10 mm टाकलं तुमचा अँगल खाली 80 डिग्री पाहिजे. 80 डिग्री तिथून खाली तुमचा अँगल मेन्शन केला जातो आणि ऑब्जेक्ट काढला जातो. हे बघा, हे तुमचे 10 mm, हे तुमचे 10 mm प्लस इथून खाली तुमचा अँगल आहे, तो अँगल दिला जातो 60, आपण दिला 80 डिग्री, 80 डिग्री दिलेला आहे, तो तुमचा इथून दिला जातो. ओके, यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? ऑप्शन का आले सगळे? कारण हे बेसिक आहेत, शक्यतो वापरले जातात आणि याच्यावरच क्वेश्चन मला इंटरव्ह्यू मध्ये याच्यावरच विचारले जातात. समजा मला पॉकेट वापरायचं नाहीये तर तू होल कसं मारणार, किंवा काउंटर ड्रिल होल कसं मारणार, किंवा काउंटर संघचं होल कसं मारणार तू. ओके, नेक्स्ट ऑप्शन आहे स्लॉट आणि रिब. हे दोन ऑप्शन आहेत. मेकॅनिकलच्या एकदम कॉम्प्लिकेटेड जे पार्ट्स असतात ते काढण्यासाठी तुम्हाला काउंटर ड्रिल आणि काउंटर संघ हे दोन ऑप्शन, रिब आणि स्लॉट हे दोन ऑप्शन वापरतात. बघा, एक पहिल्यांदा मी स्केच काढून घेतो, याची प्रोसेस तुम्हाला सांगतो मी काय काय करायची. समजा इथे मी पहिल्यांदा स्केच काढून घेतला. त्यानंतर परत इथे स्केच काढतो मी. दोन स्केच काढलेले सध्या मी इथं. एक होल आहे आणि एक पाथ आहे. एक सर्कल काढलंय, हे सर्कल मला या पाथवरून इकडे तिकडे मूव्ह करायचं आहे. हे सर्कल जे आहे हे या पाथवरून मला इकडे मूव्ह करायचं आहे, प्लस वरती ऑब्जेक्ट ऍड झाला पाहिजे, म्हणजे मटेरियल ऍड झालं पाहिजे त्यामध्ये. तर त्यासाठी ऑप्शन वापरला जातो रिब. हा पार्ट आहे, या सरफेसवर मला मूव्ह करायचा आहे किंवा या पाथवर मला मूव्ह करायचं आहे. रिव्ह्यू. एखाद्या ऑब्जेक्टला वरती कर्व देण्यासाठी किंवा स्लॉट्स प्रोव्हाइड करण्यासाठी हा ऑप्शन वापरला जातो. सेम याच्या अपोजिट ऑप्शन आहे रिब. रिब मध्ये या, सेम सिलेक्शन क्रायटेरिया सेम आहे, फक्त दोन्ही सिलेक्ट करा. रिव्ह्यू. ओके, फक्त मटेरियल त्यामध्ये ऍड झालं होतं, यामध्ये मटेरियल कट झालंय. ओके, नेक्स्ट. हा पुढचा थोडसा इंटरेस्टिंग पार्ट आहे. समजा तुम्हाला एक कॉम्प्लिकेटेड पार्ट असं काहीतरी करायचं आहे, अशामध्ये समजा अशा टाइप मध्ये तुम्हाला काहीतरी कॉम्प्लिकेटेड पार्ट तयार करायचा, किंवा एक पार्ट असा तुम्हाला तयार करायचा की जो सगळ्यांचं कॉम्बिनेशन असेल, रेक्टँगल, सर्कल, इलिप्स, या सगळ्यांचं तुम्हाला जर कॉम्बिनेशन मध्ये एक पार्ट तयार करायचा असेल, त्यासाठी ऑप्शन आहे इथं मल्टी सेक्शन सॉलिड. पहिल्यांदा त्यासाठी काही स्केच काढायला लागतात, ते स्केच मी पहिल्यांदा काढून घेतो. खाली सर्कल काढला. प्रोसेस सगळ्यात पहिल्यांदा बघायची काय आहे, एक सर्कल काढलाय आणि याला मी 4 भागात डिवाइड करतोय. 4 किंवा 5, तुम्हाला जेवढे पार्ट्स पाहिजे तेवढ्या पार्ट्स मध्ये डिवाइड करा. याला मी 4 भागात डिवाइड करतोय. इथं ऑप्शन आहे डिवाइड पॉइंट्स म्हणून. डिवाइड पॉइंट्स मधून मी 4 भागात डिवाइड केलंय. त्यानंतर इथे एक ऑप्शन आहे बघा, रेफरन्स एलिमेंट मध्ये प्लेनचा ऑप्शन आहे, तुम्हाला सांगायचं आहे हा ऑप्शन. प्लेन मध्ये या सरफेस पासून मला वरती प्लेन पाहिजे आहे 100 mm वर. एक प्लेन घेतलेला आहे वरती मी, सेम याच्यावर एक स्केच काढला मी. बघा याचे, आता बघा इथे जो वरती स्केच काढणार आहे त्याचे पण 4 पार्ट झाले पाहिजे. हे 4 पॉइंट्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. 1, 2, 3, 4 याचे 4 पॉइंट्स, 4 एजेस, याचे 4 पॉइंट्स, या सर्कलवरचे 4 पॉइंट्स. सेम तसंच याच्यावरती मी एक प्लेन काढतोय.
100 mm याची डिस्टन्स थोडं वाढवू आपण 150 करू. 150 वर परत मी एक स्केच काढतो इथं. इलिप्स काढूया. याला पण सेम 4 भागात डिवाइड करू. ओके. आता या तिन्हीला तुम्हाला आता थांब एक थोडस तुम्हाला क्लिअरली आयडेंटिफाय होण्यासाठी आता या तिन्ही मधून मला एक पार्ट तयार करायचा आहे. तिन्हीला एकमेकाला जॉईन करून मला एक पार्ट तयार करायचा आहे. त्यासाठी ऑप्शन वापरला जाते मल्टी सेक्शन सॉलिड. बघा प्रोसेस बघा. पहिल्यांदा तिन्ही पार्ट सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर इथे एक ऑप्शन आहे कपलिंगचा. कपलिंग मध्ये तुम्हाला कपल्स तयार करायचे त्याचे. म्हणजे प्रत्येक तुमचा जो पॉइंट आहे तो प्रत्येक पॉइंट तुम्ही सिलेक्ट करत जायचा आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड असे प्रत्येक पार्ट्स तुम्ही याचे सिलेक्ट करत जायचे. तसंच 1, 2, 3 सर्कलचे सगळे जेवढे तुम्ही जॉब काढले असेल, जेवढे तुम्ही ऑब्जेक्ट काढले असेल प्रत्येकाचे पॉइंट्स टू पॉइंट तुम्ही प्रत्येकाला कनेक्ट करत जायचं आहे. सेव्ह प्रिव्ह्यू. थोडस प्रॉब्लेम आहे इथे. सर्कल आयडेंटिफाय करत नाही ते, तर मी सर्कल काढून घेऊ. ओके. आता ऑब्जेक्ट काढलाय मल्टी सेक्शन सॉलिड फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता याचे सगळे पॉइंट्स आपण आयडेंटिफाय करून घेऊ. हा पॉइंट सॉरी पॉइंट नाही सिलेक्ट झाली. सेम 1, 1, 2, 3 3 पार्ट्स कपलिंग मध्ये या. हे दोन पार्ट्स एकमेकाला जॉईन होत आहेत सांगते ते इथे घेत नाहीये. परत एकदा करून बघू आपण. सिलेक्शन क्रायटेरिया काय तर बदलतोय. मी तुम्हाला हा ऑप्शन शेवटला नंतर सांगतो मल्टी सेक्शन सॉलिडचा. पुढे जाऊ तात्पुरता. पुढचा ऑप्शन आहे फिलेट आणि चॅम्पर.
3D मधला फिलेट आणि चॅम्पर ऑप्शन आहे. त्यासाठी पहिल्यांदा एक स्केच काढून घेतो. इथे ऑप्शन आहे एज फिलेट. एज फिलेट मध्ये या तुम्हाला ज्या एजला करायचा आहे तो फक्त एज सिलेक्ट करा. त्याचे तुम्हाला रेडियस द्यायचा असेल 10 रेडियस तुम्ही डायरेक्ट डिफाईन करू शकता. यामध्ये अजून एक ऑप्शन आहे डायरेक्ट तुम्ही फेसला पण करू शकताय. इथे या डायरेक्ट फेस सिलेक्ट करा. चारही एजेसला तुम्हाला रेडियस मिळेल. तुम्हाला एज सिलेक्ट करा, सिलेक्ट एज, एंटर. पूर्ण बॉक्सला ऍट अ टाइम तुम्ही फिलेट्स देऊ शकताय. सेम ऑप्शन चॅम्परचा आहे. चॅम्पर मध्ये या, फेस सिलेक्ट करा. इथं ऑप्शन आहे बघा तुम्हाला. इथं परत ऑप्शन्स तुम्हाला वेगवेगळे दिसतील. लेंथ, अँगल आणि लेंथ. अँगल पण देऊ शकताय, लेंथ पण देऊ शकताय. 10 mm 45 डिग्री. प्रिव्ह्यू चारी फेसवर ऍट अ टाइम. सेपरेट सेकंड ऑप्शन आहे लेंथ. सिलेक्ट दोन्हीची लेंथ टाका. 10 आणि 15 टाका. या अपोजिट डायरेक्शन आहे. इथं बस तुमची चॅम्पर फिलेट तुम्ही ऍट टाइम सगळ्या एजला पण देऊ शकताय, सिंगल एजला पण देऊ शकताय. नेक्स्ट ऑप्शन आहे ड्राफ्ट. जसं आपण पॅड मध्ये बघितलं होतं की ड्राफ्ट आपण अँगल मध्ये देऊ शकतो, तसा ऑप्शन इथं आहे ड्राफ्टचा. ड्राफ्ट मध्ये या, फेस सिलेक्ट करा. आता इथं विचारते तुम्हाला न्यूट्रल एलिमेंट असा ऑप्शन आहे इथं की ज्या एलिमेंट वरून तुम्हाला तो फिलेट खाली ओढायचा आहे. म्हणजे तुम्हाला बेस पॉईंट जो म्हणतो किंवा बेस सरफेस जो आपण म्हणतो, तो बेस सरफेस आपण इथून सिलेक्ट करू शकतो. इथून मला खाली तुमचा ड्राफ्ट अँगल टाकायचा आहे. प्रिव्ह्यू, ओके. तुमचा खाली ड्राफ्ट अँगल आहे बघा. ड्राफ्ट अँगल थोडस वाढवू आपण, 15 डिग्री करू. ही तुमची फेस फिक्स राहिली. इथून खाली तुमचा ड्राफ्ट अँगल गेलेला आहे. परत सांगतो, ड्राफ्ट अँगल मध्ये या, फेस सिलेक्ट करा. समजा मला खालच्या फेस पासून वरच्या फेस, इथं क्लिअर करू, फक्त याच फेसवर द्यायचं आहे. बेस एलिमेंट मला ऍज अ स्टेबल म्हणून ठेवायचं आहे, तर तो साठी तुम्ही इथून ठेवू शकताय. अँगल तुम्ही देऊ शकताय 45 डिग्री. बेस एलिमेंट तुमचा फिक्स राहणार, बाकी वरच्या फेसवर तुमचं मटेरियल ऍड होणार सगळीकडे. ओके. आता पुढचा ऑप्शन आहे, इथं पण शेल ऑप्शन आहे. तिथं पण आपण शेल ऑप्शन बघितला होता. शेल ऑप्शन म्हणजे काय की समजा तुम्हाला एक फेस, शेलच्या ऐवजी पहिल्यांदा थिकन बघू. थिकनेस तिथं जसा प्रेसफुल ऑप्शन होता तसा इथं थिकनेस ऑप्शन आहे. एखाद्या पर्टिक्युलर फेस तुम्हाला थिकनेस वाढवायची तर तुम्ही थिकनेस वाढवू शकताय. जेवढा पाहिजे तुम्हाला तो फेस तुम्ही तिथं एका साईडला मूव्ह करू शकताय. कोणत्या डायरेक्शनला तुम्ही तुमचा फेस मूव्ह करू शकता. हा फेस तुम्हाला वरती मूव्ह करायचा 100 mm मूव्ह करू शकता. आता समजा पुढचा ऑप्शन आहे शेल. शेल म्हणजे काय, मला एकच फेस तुमचा कट करायचा आहे किंवा समजा तुम्हाला टेबल तयार करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला शेल हा ऑप्शन यूज करतात. शेल मध्ये या, कोणता फेस तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे, फेस सिलेक्ट करा. 10 mm. हे झालं तुमचा शेल. परत सांगतो शेलचा ऑप्शन. शेल मध्ये या, जे फेस तुम्हाला कट करायचे ते फेस सिलेक्ट करा. डिस्टन्स द्या, थिकनेस mm द्या 10. आता 10 जे डिस्टन्स दिलेलं आहे तुम्ही, ते 10 डिस्टन्स इथे अप्लाय झाले बघा. या दोन्ही मधील डिस्टन्स जे आहे ते 10 mm आहे. याची थिकनेस 10 mm तुमचं ठेवते. बाकी सगळा मधला पोर्शन पूर्ण जो आहे इथला मधला पोर्शन, तो पूर्ण मधला पोर्शन तुम्ही ट्रिम करून टाकलेला आहे. ओके, इट्स कॉल्ड शेल.
ओके, थ्रेड आणि टॅब, जसं आपण होल मध्ये ऑप्शन बघितला होता थ्रेड आणि टॅबचा, सेम ऑप्शन इथं आहे. फक्त समजा सेपरेट कोणत्याही एखाद्या होलला, किंवा समजा तुम्ही एक होल मारला इथे, पॉकेट मधून तुम्ही समजा एक होल तयार केला इथे, आणि त्याला तुम्हाला एक टेपर करायचा आहे, तर त्याला तुम्ही टॅपिंग इथून करू शकता. टॅपिंग मध्ये या, होल सिलेक्ट करा, याच्यावर टॅपिंग करायचं आहे. टॅपिंगचे पूर्ण थ्रेड्स वगैरे डिस्टन्स वगैरे देऊ शकता तुम्ही, जे असेल ते. सेकंड लिमिट म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला करायचं आहे, म्हणजे या फेस पासून या फेस पर्यंत, म्हणजे पूर्ण मला ते थ्रेडिंग करायचं असेल. ओके करा. थ्रेड पडतील, पण याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. जेव्हा तुम्ही ड्राफ्टिंग वगैरे कराल, तुम्हाला करून दाखवतो ते ड्राफ्टिंगचे वगैरे ऑप्शन सगळे. समजा मला याचं ड्राफ्टिंग करायचं, ओके, बघा इथं जेव्हा तुम्ही डायमेन्शन वगैरे द्याल, किंवा त्याला मी राईट क्लिक करतो, आणि यात ऑप्शन आहे प्रॉपर्टीचा, थ्रेड्स तो ऑन करतो मी. बघा हे थ्रेड्स पडलेले, बघा ऑलरेडी थ्रेड्स तुम्हाला इथे पडून आलेले. हा थ्रेडचा सिम्बॉल आहे. 3D मध्ये तुम्हाला थ्रेडिंग दिसत नाहीये, पण इथे जेव्हा तुम्ही ड्राफ्टिंग वगैरे करताय एखाद्या कॉम्पोनंटचं, त्यावेळेला तुम्हाला थ्रेडिंग दिसणार ड्राफ्टिंग करताना, पण 3D पार्ट मध्ये ड्राफ्ट थ्रेडिंग दिसणार नाही. ओके, हे झालं तुमचं दोन सगळ्यात जास्त ड्रेसर फीचर्स आणि स्केच बेस्ड फीचर्स सगळ्यात जास्त वापरतो तो पार्ट झालेला आहे आपला. आता नेक्स्ट ऑप्शन, समजा तुम्हाला जसं आपण त्यामध्ये बघितला होता मिरर ऑप्शन, मिरर आणि सिमेट्रिक, जसं आपण 2D मध्ये पण बघितला होता मिरर आणि सिमेट्रिक ऑप्शन, तसा यामध्ये पण आहे मिरर आणि सिमेट्रिक ऑप्शन. मिरर ऑप्शन आहे, जॉबला सिलेक्ट करा, तर जो फेस असेल किंवा कोणत्या फेसवर तुम्हाला पार्ट सिलेक्ट करायचा आहे, या एजवर मला करायचा आहे, फक्त सिलेक्ट करा, ओके करा, दॅट तुमचा मिरर झाला. तुम्हाला खाली फेस करायचा आहे, या फेसवर तुम्हाला मिरर करायचं करू शकता. हा झाला तुमचा मिरर. नेक्स्ट ऑप्शन आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट म्हणतो आपण याला, जो आपण ऑटोकॅड सॉरी कटियामध्ये 2D मध्ये पण बघितला होता ट्रान्सलेट ऑप्शन. ट्रान्सलेट तुम्हाला एखाद्या फेसला करायचा आहे, हा पार्ट तुम्हाला एखाद्या फेसला ट्रान्सलेट करायचा आहे किंवा ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे काय की इथून मला डिस्टन्स हलवायचा आहे, मी डिस्टन्सला हलवतोय, हा पार्ट वरतीच जातोय. खाली पाय असेल डायरेक्शन ना, तर तुम्ही इथून मायनस देऊन खाली पण करू शकता. मला हा पाहिजे 200 ला, 200 एंटर. पर्टिक्युलर डिस्टन्स न तुम्ही तो ट्रान्सफर करू शकता. हा ऑप्शन कधी वापरतात, ज्याला असेंब्ली करताना एखादा कॉम्पोनंटचा आपल्याला प्रॉब्लेम येतो, ट्रान्सफर होत नसेल किंवा सिमेट्रिक होत नसेल ऑब्जेक्ट, तर त्यावेळेला आपण ट्रान्सलेटचा ऑप्शन यूज करतो. पुढचा ऑप्शन ॲरे. ॲरे मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा सर्क्युलर ॲरे बघू. ऍड करतो याला मी, तसंच ओके, हा एवढाच पार्ट मी अजून कट केलेला आहे, तर हा मला पूर्ण याच्यावर स्प्रेड करायचा, म्हणजे याचा ॲरे करायचा. त्यासाठी ऑप्शन आहे इथं सर्क्युलर ॲरे. कोणता पार्ट आहे तुमचा, तो पार्ट सिलेक्ट करायचा. ओके, तुम्हाला किती पाहिजे, कोणता ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे, कोणत्या फेसवर करायचं आहे, रेफरन्स डायरेक्शन मला या फेसवर करायचं आहे, एकूण तुम्हाला किती पाहिजे आहेत, तर मला 10 पाहिजेत, 10 देऊ शकता. प्रत्येक अँगल तो डिवाइड होणार. आता परत इथं ऑप्शन्स आहेत बाकीचे,
इथं ऑप्शन्स आहेत बघा, इन्स्टंट आणि टोटल अँगल. तुम्हाला टोटल अँगल किती पाहिजे? मला 360 मध्ये 10 स्पेसिंग करायचे. 360 मध्ये मला एकूण टोटल 10 पाहिजे, समजा मला एकूण 20 पाहिजे 360 डिग्री मध्येच. ते बरोबर मला दाखवतो त्या व्हिडिओवर. हॅलो, हा तुमचा झाला सर्क्युलर पॅटर्न. सेम समजा दुसरा एक पॉइंट आहे यामध्ये, अँग्युलर स्पेसिंग म्हणजे प्रत्येक अँगल मध्ये तुम्हाला स्पेसिंग किती पाहिजे. यात तुमचा टोटल अँगलचा काही संबंध नाहीये. जर मला यात प्रत्येकाचं स्पेसिंग पाहिजे 15 डिग्री, तर 10 अँगल जोपर्यंत येतील, जर 20 च्या ऐवजी मी करतो 10, फक्त प्रत्येक 15-15 डिग्रीला किंवा प्रत्येक 30-30 डिग्रीला एक तुमचा पार्ट बसणार. इथं आहे बघा, हा पार्ट तुमचा प्रत्येक 30-30 डिग्रीला बसणार. टोटल अँगल तुमचं 270 डिग्री होणार. प्रत्येक अँगल मधलं स्पेसिंग काउंट करून इथून 30 डिग्री आहे, इथून 30 डिग्री, याचा पण 30 डिग्री टाकणार. असं प्रत्येकाचं पार्ट तुम्हाला बसणार असं. नेक्स्ट ऑप्शन आहे अँग्युलर स्पेसिंग. तर टोटल काउंट तुमची मेजर नाही होणार. समजा मी 360 डिग्री मध्ये प्रत्येक अँगलचं 30 डिग्री पाहिजे मला, तर तो टोटल काउंट होणार 13. आणि तुमच्या प्रत्येकाचा अँगल स्पेसिंग आणि टोटल अँगल यामध्ये डिस्टन्स टाकून तुम्ही काढू शकता. इथं टोटल काउंट 13 आहेत. सेम कम्प्लीट क्राउन म्हणजे तुम्ही जेवढे पण पॉइंट्स द्याल, इथं समजा 20 दिला, तर ते पूर्ण तुमच्या क्राउन वर कम्प्लीट होतील. तुमचा डिग्रीचा आणि याचा काही संबंध नाहीये. तुम्हाला बसवून दिल्याशी मतलब, असं सिंपल भाषेत सांगायचं झालं तर. 20 पार्ट्स याच्यामध्ये तुम्हाला बसवून देणार. ओके. सो हा पार्ट कधी वापरला? जेव्हा आपण गिअर वगैरे डिझाईन करतो ना, त्यावेळेला सगळ्यात जास्त हे वापरलं जातं. प्रत्येक वेळेला आपण गिअर प्रत्येकाचं काढू शकत नाही. एकच गिअर काढायचा, सर्क्युलर करायचा. तुम्हाला 20 पाय असेल, 30 पाय असेल, किती गिअर्स तुम्हाला पाहिजे, ते 30 पाहिजे तुम्हाला एका गिअरवर, ते तुम्ही इथून करू शकता. सेम आता पुढचा ऑप्शन आहे रेक्टँगल. रेक्टँगल मध्ये समजा आपण हे रेक्टँगल करू, सॉलिड सर्किटच्या ऐवजी आपण एक एक पॉकेट मला करायचं आहे. कुठे करायचं आहे? इथे करायचं. डिस्टन्स आलं बघायचं. तर ह्याचं डिस्टन्स इथून आहे त्यानं घेतलाय एक्स ऍक्सिस पासून, रेफरन्स एलिमेंट त्यानं तिथून घेतलाय. आता मला हे वाढवायचे आहेत, इथून वाढवू शकता तुम्ही. नवीन पार्ट घेऊ डायरेक्ट आपण त्याच्यावर घेऊ. इथे एक सर्कल काढला मी. समजा मला याला रेक्टँगल करायचंय, मला रेक्टँगल मध्ये पॅटर्न याचा करायचा आहे. मला रेक्टँगल मध्ये या कोणत्या सेक्शनवर करायचंय, याच्यावर करायचंय. प्रत्येकातले स्पेसिंग तुम्हाला किती पाहिजे? प्रत्येकातले स्पेसिंग मला पाहिजे 40. दोनच पार्ट्स पाहिजेत मला, पण प्रत्येकातले स्पेसिंग मला पाहिजे 50. जसं तुम्ही पार्ट्स वाढवत जाल तसं स्पेसिंग सेम राहणार, फक्त टोटल लेंथ तुमची बदलत राहणार. ते तुमची टोटल लेंथ आहे. टोटल लेंथ आहे आता सध्या 200. सेकंड डायरेक्शन मध्ये तुम्ही सेकंड डायरेक्शनला सुद्धा घेऊ शकता, या साईडला किंवा या साईडला. तुम्हाला किती पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. समजा तुम्हाला खालच्या साईडला पाहिजे असेल, रिव्हर्स म्हणा, खालच्या साईडला येतील. प्रत्येकाचं स्पेसिंग तुम्ही द्या 50 स्पेसिंग येणार तुमचं. ओके, हे झाले तुमचे पार्ट्स. इट्स कॉल्ड सर्क्युलर पॅटर्न. स्केल ऑप्शन ऑटोकॅड मध्ये बघितलं होतं आपण. समजा एखाद्या पार्टला मला स्केल करायचं आहे, रेशो तुम्ही द्या, तुम्हाला किती पाहिजे तेवढा पार्ट स्केल होणार.
हा तुमचा स्केल झाला पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये. स्केल मध्ये या रेफरन्स एलिमेंट सिलेक्ट करा. कुठं पाहिजे मला, समजा एक्स सगळीकडेच पाहिजे, तुमचं प्लेन सिलेक्ट करू शकता. प्लेन वाईज तुम्हाला ते प्रत्येक सेक्शन तुम्हाला राईट स्केल करून दाखवतो. तुम्हाला विड्थ वगैरे वाढवण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे हा स्केल्स. हा माझा गिअर आहे, हा मला डायरेक्टली मी आता हा गिअर प्लेस करू शकतो एखाद्या पर्टिक्युलर शाफ्ट वर. आता हे झालं 3D च्या बाबतीत. ऑटोकॅड 3D मध्ये एवढं आहे. आता यामध्ये राहिलेले पार्ट्स आपण बघू. यामध्ये तुम्ही डायमेन्शन सुद्धा देऊ शकताय. इथून तुमचं डायमेन्शन आहे तर इथून डायमेन्शन देऊ शकताय. दुसरा एक डायमेन्शनचा पार्ट आहे सगळ्यात महत्वाचा, तो आहे मेजर. म्हणजे तुम्हाला याचं डायमेन्शन, तुम्हाला याची विड्थ माहित नाहीये, तुम्ही डायरेक्ट मेजर मध्ये या. फर्स्ट फेज सिलेक्ट करा, रोटेट करा, सेकंड फेज सिलेक्ट करा. तुम्हाला डायरेक्ट विड्थ मॅक्सिमम मिनिमम डिस्टन्स 180 म्हणजे याची विड्थ आहे 180 इथे दिसतं. तुम्हाला सर्क्युलर मध्ये काहीतरी मेजर करायचं आहे, तुम्ही डायरेक्ट सर्क्युलर मधून तुम्ही मेजर करू शकता. सर्क्युलर मध्ये या, क्लिक करा. डायरेक्ट तुमचा किती आहे सरफेस एरिया डायरेक्ट तुम्हाला ते मेजर करून दाखवते. इथून तुम्ही थिकनेस वगैरे तुम्हाला समजा मेजर करायचे असेल तर इथे थिकनेस दाखवते बघा तुम्हाला. प्रत्येकाची थिकनेस किंवा प्रत्येकाचं सर्क्युलरिटी एरिया वगैरे सगळं तुम्हाला इथे मेजर केलं जाते. या फेस पासून या फेस पर्यंत डिस्टन्स तुम्हाला किती आहे, दोन टीथ मधलं डिस्टन्स किती आहे, पिच किती आहे, हे ते तुम्हाला मेजर करायचं असेल, पण माहिती नसेल तुमचा पिच किती आहे, पिच माझं मेजर करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही हा ऑप्शन यूज करू शकता. आता नेक्स्ट ऑप्शन आहे इथं पॉइंट. समजा तुम्हाला एक सिंगल पॉइंट फक्त जनरेट करायचं, एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट साठी फक्त एक सिंगल पॉइंट तुम्हाला मेजर जनरेट करायचा आहे. त्यासाठी इथं ऑप्शन आहे सिंगल पॉइंटचा. पॉइंट सिलेक्ट करा, डिस्टन्स तुम्ही देऊ शकताय किंवा डायरेक्ट तुम्हाला जिथं पाहिजे डायरेक्ट पॉइंट तुम्ही सिलेक्ट करू शकता. पॉइंट मध्ये या, डिस्टन्स तुम्ही देऊ शकता इथून किंवा डायरेक्ट रेफरन्स प्लेन वरून तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट करू शकता. आता पुढचा ऑप्शन आहे एखादा पर्टिक्युलर प्लेन कसा जनरेट करायचा. इथं ऑप्शन आहे प्लेन. समजा तुम्हाला एक डायग्राम काढायची आहे, नवीनच डायग्राम घ्या तुम्ही जस्ट. ओके, समजा मला इथं डायरेक्ट सेंटर टू सेंटर मला डिस्टन्स डायमेन्शन किंवा एखादा ऑब्जेक्ट काढायचा नाहीये, एखाद्या ठराविक प्लेनवर काढायचा आहे, तर त्यासाठी इथं ऑप्शन आहे प्लेन. प्लेन मध्ये या, कुठल्या प्लेन वरून तुम्हाला काढायचा आहे प्लेन सिलेक्ट करा, डिस्टन्स द्या, तुमचा प्लेन जनरेट होईल. आता परत स्केच मध्ये या, इथे या, डायरेक्ट इथून तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट काढू शकता. इथून तुम्ही वरती पण पॅड वगैरे करू शकता त्याला. समजा तुम्हाला एक ऑब्जेक्ट ड्राफ्टेड रिलेटेड पॅड करायचा आहे. समजा मी एक स्केच काढले, तर एक सर्कल काढलं, ड्राफ्टेड रिलेटेड पॅड. नेक्स्ट तुमचा कमांड कुठली आहे तर समजा मला इथून पाहिजे, म्हणजे इथून मला इथपर्यंत पाहिजे, हे एवढं डिस्टन्स मला पाहिजे. तुमचा अँगल टाका 10 डिग्री. ड्राफ्ट बसलेला नाही, ड्राफ्ट रिलेटेड पॅड फर्स्ट एज पासून घेऊ आपण. डिस्टन्स तुम्हाला किती पाहिजे टाकू शकताय, किंवा खालच्या फेस पर्यंत पाहिजे फेस पर्यंत तुम्ही डिस्टन्स घ्या आणि अँगल टाकायचं 10 डिग्री.
ओके, सर्क्युलर साठी नाही होणार, सॉरी, रेक्टँगल साठी ट्राय करू आता. झालं बघा, हा तुमचा ड्राफ्टेड फिलेटेड पॅड. प्लेन समजा मला, हा इथून एक समजा फ्रंटला मला प्लेन काढायचं आहे, मला इथं ऑब्जेक्ट नाही काढायचं या प्लेनवर, हा प्लेन अँग्युलर आहे, तर मला समजा इथून एक ठराविक डिस्टन्स अँगल प्लेन जनरेट करायचा आहे, तो पण अँगल मध्ये, तोही तुम्ही इथून अँगल मध्ये पर्टिक्युलर तुम्ही प्लेन जनरेट करू शकताय. तेव्हा हा पण अँगल मध्ये आहे प्लेन तुमचा, जसा हा सरफेस आहे तसा तुमचा हा प्लेन जनरेट होतोय. तुम्हाला जो स्केच काढायचा असेल तर तुम्ही इथून स्केच काढू शकता. आता मी आता तुम्हाला एक ऑप्शन सांगितलं नव्हतं आधी, सांगायला विसरला होता मगाशी. यात ऑप्शन आहे, इथे एक ऑप्शन आहे अप टू नेक्स्ट. समजा इथेपर्यंत मला एक स्केच काढायचा आहे, सॉरी मी स्केच सिलेक्ट नाही केलं, पॅड मध्ये या, स्केच सिलेक्ट करा, कुठेपर्यंत काढायचं मला, अप टू नेक्स्ट. त्याच्या समोर जेवढी फेस असेल, जिथपर्यंत फेस असेल तिथपर्यंत ते एक्सटेंड डायरेक्ट करत देते. आता इथं एक ऑप्शन आहे ऑफसेट. ऑफसेट म्हणजे काय, समजा या फेस पासून मला नको आहे, इथं जो फेस तुम्हाला दाखवलेला आहे मी, समजा मला बरोबर या फेसला नको आहे, इथून ठराविक डिस्टन्स पाहिजे, म्हणजे इथून एवढं डिस्टन्स पाहिजे या प्लेन पासून, या डिस्टन्स वर मला एक स्केच काढायचा, तर तो तुम्ही इथून ऑफसेट देऊ शकता. फर्स्ट लिमिट, सेकंड लिमिट. ओके, हा झाला तुमचा पॅड मधला एक ऑप्शन. पॅड दुसरा ऑप्शन आहे इथं अप टू लास्ट. समजा हा ऑब्जेक्ट आहे, मला अप टू लास्ट म्हणजे काय, इथून जिथपर्यंत आहे पुढं तिथपर्यंत डायरेक्ट तुमचा पॅड झालं पाहिजे, डिस्टन्स माहिती नाही. अप टू नेक्स्ट आणि अप टू लास्ट सेम आहेत, पण शक्यतो हे दोन आपण वापरतो पॉकेट मध्ये. अप टू लास्ट म्हणजे थ्रू आउट तुम्हाला जर एखादं होल मारायचा आहे, टॉप टू बॉटम थ्रू आउट मारायचं असेल तर त्यासाठी ऑप्शन वापरला जातो अप टू लास्ट. अप टू नेक्स्ट म्हणजे पुढच्या सरफेस पर्यंत फक्त न्यायचा आहे. जसं आपण मगाशी डायग्राम काढली होती, टेबल काढला होता, पण त्याच्या फक्त वरच्या सरफेसला तुम्हाला पॉकेट करायचं होतं, थ्रू आउट नव्हतं जायचं, तर त्यासाठी ऑप्शन वापरला होता आपण अप टू नेक्स्ट मध्ये. अप टू लास्ट म्हणजे थ्रू आउट तुम्हाला जर करायचं असेल, तर इथेच मी करतो ऑप्शन, हा याला मी पॅड करतो अप टू नेक्स्ट. यात मी एक समजा इथे होल काढलं, इथं ऑप्शन आहे अप टू लास्ट. लास्ट म्हणजे काय, या दोन्ही मधून थ्रू आउट जाते ऑप्शन. आणि अप टू द नेक्स्ट म्हणलं तर आपण ऑप्शन सिलेक्ट करायला लागतो की कुठेपर्यंत, अप टू नेक्स्ट म्हणजे कुठल्या सरफेस पर्यंत तुम्हाला न्यायचं आहे, त्या सरफेस पर्यंत तुम्हाला सिलेक्ट करायला लागतो. त्या सरफेस पर्यंत तुमचा तो ऑप्शन नेक्स्ट पर्यंत जातो, म्हणजे फक्त तो थांबतो. अप टू प्लेन जे तुम्हाला एखादा समजा प्लेन वगैरे असेल किंवा एखादा सरफेस रेफरन्स असेल, मला फक्त या सेंटर पर्यंतच पॅड करायचं किंवा सेंटर पर्यंतच पॉकेट करायचंय, समजा या पॉइंट पर्यंत सिलेक्ट करणार फक्त हा प्लेन. ओके, म्हणजे हा पॅड झाला कुठेपर्यंत, जिथपर्यंत हे प्लेन आहे जिथपर्यंत, तिथपर्यंत हा तुमचा पॅड होणार. आणि लास्ट आहे अप टू सरफेस, कुठलाही एक सरफेस सिलेक्ट करायचा, त्या सरफेस पर्यंत तुमचं ते पॅड होत जाणार, तो सरळ असू दे किंवा तिरका असू दे. तर बघा हा तिरका अँगल मध्ये गेला तरी पण हा तुमचा प्लेन टच झालेला आहे बघा. मग मी ते ज्याला समजा जर डायमेन्शन दिलं, समजा मी असं जर डायमेन्शन दिले याला, तर इथे किंचित तुमचा पॉइंट राहतोय,
ते बघा तुम्हाला दिसतंय बघा किंचित पॉईंट तुमचा इथे राहतोय बघा खाली. हा का राहतोय? तुमचा किंचित पॉईंट राहतोय. हा का राहतोय? कारण हा फेस तुमचा तिरका आहे आणि तो अटॅच लवकर करत नाही. तर त्यामुळं पॅड मध्ये घेताना शक्यतो अप टू नेक्स्ट किंवा अप टू प्लेन हा घ्यायचा. प्लेन सिलेक्ट करून ओके करा. जिथपर्यंत तो प्लेन असेल तिथपर्यंत तुमचा तो रेफरन्स एलिमेंट ऍड होतो. ओके, सो यातला एक पार्ट्स यातले राहिले होते सांगायचे. शो आणि हाईड हे ऑप्शन झालेत आपले. शो आणि हाईड. समजा ज्यावेळेला आपण असेंब्ली करतोय त्यावेळेला मला हा पार्ट दाखवायचा नाहीये, म्हणजे हा पार्ट मला सिलेक्ट नाही करायचा, फक्त हे दोन पार्ट मला दाखवायचे. त्यासाठी ऑप्शन आहे इथं शो आणि हाईड. सिलेक्ट करा, पार्टला शो हाईड करा, तो पार्ट तुमचा पूर्ण ट्रिम होतोय. या शो हाईड, पूर्ण पार्ट तुमचा हाईड झाला. परत तुमचा समजा दाखवायचं असेल तर तुम्ही इथून करू शकताय, किंवा इथं आहे विजिबल स्पेस, सेकंड स्पेस मध्ये हा जाऊन बसलेला असतो पार्ट. इथून तुम्ही परत जॉब सिलेक्ट करा, शो हाईड म्हणा, परत तुमच्या मेन स्क्रीनवर तुमचा जॉब येईल. एखादा पर्टिक्युलर ज्या आपण असेंब्ली वगैरे करतो किंवा सिलेक्शन क्रायटेरिया जेव्हा आपण कन्स्ट्रेंट वगैरे देत असतो त्यावेळेला एक एक कन्स्ट्रेंट आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे याचा ऍक्सिस दिसत नाही किंवा याचा फेस दिसत नाही. त्यावेळेला आपण हा पार्ट हाईड करतो आणि हाईड मध्ये जाऊन आपण तो, इथं मी हाईड म्हणलं याला, इथं पण ऑप्शन आहे हाईडचा. हाईड मध्ये या. आता इथे मी जाऊन सिलेक्शन क्रायटेरिया करू शकतो, म्हणजे इथे जाऊन फेस सिलेक्ट करणे किंवा याचा ऍक्सेस सिलेक्ट करणे. सेकंड स्पेस जसा ऑप्शन असतो ना तसा हा सेकंड स्पेस सारखा ऑप्शन आहे, की जिथं तुमचा मूळ पार्ट जाऊन बसतो आणि तिथून तुम्ही सिलेक्शन करू शकता सगळं. ओके, हा आयसोमेट्रिकचा ऑप्शन आहे. डायरेक्ट तुम्ही आयसोमेट्रिक व्ह्यू इथून बघू शकता. कोणत्याही समजा अननोन व्ह्यूला तुम्ही गेलात इथून, जर नॉर्मल व्ह्यूला तुम्हाला यायचं आहे तर डायरेक्ट तुम्ही आयसोमेट्रिक व्ह्यूला क्लिक करा. जो नॉर्मल व्ह्यू आहे तुमचा तो समोर तुमचा दिसेल. यात ऑप्शन आहे परत तुमचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, हे सगळे व्ह्यूज आहेत. फक्त पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा तुम्ही व्ह्यू बघू शकताय. बॅक व्ह्यू बघायचं तर बॅक व्ह्यू, प्रत्येकाचे व्ह्यूज बघू शकताय तुम्ही इथून. समजा चुकून तुम्ही जर असा रोटेट झाला तुम्हाला तो व्ह्यू बघायचा असेल, नॉर्मल व्ह्यूला क्लिक करा. त्याच्या नियर अबाउट जो जो व्ह्यू असेल ना तो तुमचा डायरेक्ट डिक्लेअर दाखवणार तुम्हाला व्ह्यू. नॉर्मल व्ह्यू, या प्लेनवरचा मला व्ह्यू बघायचा तर तो प्लेन तुमचा डायरेक्टली समोर आयडेंटिफाय होणार. परत आयसोमेट्रिक व्ह्यूला या, जसं तुमचा जॉब होता तसं डायरेक्टली तुम्हाला ते दाखवणार. ओके, इट्स ऑल अबाउट 3D ड्रॉइंग, 3D ड्राफ्टिंग, सॉरी 3D मॉडेलिंग इन कटिया. आता हे 3D पार्ट इथे तुमचा सगळा संपलेला आहे. ऑटोकॅड सॉरी कटिया 3D पार्ट सगळ्याला संपलेला आहे. जो फ्री कोर्स होता तो संपलाय तुमचा इथं आता. काल तुमचा 2D मध्ये सांगितला होता ऑप्शन्स, 2D मध्ये सगळे ऑप्शन्स तुमचे कव्हर झालेले आहेत. यामध्ये हे 4 ऑप्शन्स, 3 ऑप्शन्स, हा तुमचा पूर्ण सेक्शन, हा सेक्शन. इथे एक सेक्शन राहिलेला आहे तुमचा, की यातला एक पॉइंट राहिलेला आहे, मी दाखवतो तुम्हाला. हा प्रोजेक्शन ऑफ 3D एलिमेंट हा ऑप्शन राहिलेला आहे तुमचा, हा दाखवतो मी. समजा मला हा पार्ट जो आहे, हा पहिला पार्ट इथे मी क्लिक केलाय, हा पार्ट हा मला या फेसवर काढायचा आहे, तर त्याचे डायमेन्शन्स मला माहिती नाहीत. परत त्याला सांगतो, हा जो पार्ट आहे याच्यावरचा सरफेस, हा सरफेस मला या प्लेनवर काढायचा किंवा या सरफेसवर काढायचा, पण त्याचे मला डायमेन्शन्स माहिती नाहीत. तर त्यासाठी आपण वापरतो प्रोजेक्शन ऑफ 3D एलिमेंट, म्हणजे त्या फेसचं प्रोजेक्शन या फेसवर घेतलं जातं. बघा, ज्या फेसवर तुम्हाला तो पार्ट काढायचा आहे ना त्या फेसवर स्केच म्हणा. तुम्हाला 3D मध्ये आला, 3D मध्ये थोडंसं म्हणजे रोटेट वेअर करून या आणि पहिल्यांदा सिलेक्ट करा प्रोजेक्शन ऑफ 3D एलिमेंट ऑप्शन, आणि जो पार्ट तुम्हाला काढायचा आहे तो पार्ट फक्त सिलेक्ट करा. आला बघा, इथे तुम्हाला येलो ड्रॉइंग मध्ये तुम्हाला तो पार्ट आयडेंटिफाय होतोय. बघा, समजा तुम्हाला हा खालचा जो सरफेस आहे, हा खालचा सरफेस मला या सरफेसवर काढायचा. हा खालचा जो सरफेस आहे ना,
हा मला इथं काढायचा. तर त्यासाठी आपण प्रोजेक्शन ऑफ 3D एलिमेंट करू शकतो. हा सरफेस इथं प्रोजेक्शन ऑफ 3D एलिमेंट मध्ये या, जो पार्ट पाहिजे ना तुम्हाला त्याला फक्त क्लिक करा. डायरेक्ट बघा, डायरेक्ट त्याची याचे सगळे प्रोजेक्शन तुम्हाला या फेसवर मिळतील. ओके, क्लोज मध्ये बाहेर या. आता तुम्ही या पार्टला सगळं जे काय पॅड करायचं असेल, पॉकेट करायचं असेल, जे काय करायचं असेल ना सगळं करू शकता. समजा मी पॉकेट म्हटलं, रिव्हर्स डायरेक्शन. ओके, बघा हा पार्ट तुमचा पॉकेट झालेला. कळलं? म्हणजे तुम्ही परत याच सरफेसवर जा, परत इथं तशी स्केच काढा. तुम्हाला डायमेन्शन माहित असतील नसतील तर तुम्हाला तसं जर करायचं नसेल, इझिली तुम्हाला डायमेन्शन सगळे किंवा इझिली ड्रॉइंग काढायचं तर त्यासाठी तो ऑप्शन परफेक्ट आहे. हा ऑप्शन कळलाय का? कारण सगळ्यात जास्त AutoCAD मध्ये हा ऑप्शन वापरतात, प्रोजेक्शन ऑफ 3D एलिमेंट. फक्त प्रोजेक्शन एका सरफेसवरचे किंवा एका स्केचचं प्रोजेक्शन आपल्याला दुसऱ्या स्केचवर घ्यायचं असेल किंवा दुसऱ्या पार्टवर घ्यायचं असेल तर ते घेण्यासाठी आपण प्रोजेक्शन ऑफ 3D एलिमेंट हा ऑप्शन यूज करतो. कळलेला आहे की परत रिपीट करू? ओके, सो AutoCAD सॉरी कटियामधले सगळे पार्ट्स तुमचे झालेले आहेत शिकून, फ्री कोर्स मध्ये होते. यातले सगळे पार्ट्स तुम्हाला सांगितलेले आहेत इथं. यातले तुमचे पार्ट्स झालेत, यातले पॉइंट्स झालेत. वर्क एक्झिट वर्क बेंच हा ऑप्शन झालेला आहे. आता लास्ट पॉइंट, मेकिंग पॉकेट आफ्टर पोजिशन. ओके, प्लीज रिपीट. ओके, एक शंका आहे कोणीतरी की लास्ट पार्ट जो आपण पॉकेट केला होता तो कसा करायचा. समजा आता तू इथं प्रोजेक्शन ऑफ 3D एलिमेंट परत पहिल्यापासून सांगतो. प्रोजेक्शन ऑफ 3D एलिमेंटचं पण बघ, स्केच मध्ये कोणत्या पार्टवर तुला किंवा कोणत्या फेसवर तुला हिचं प्रोजेक्शन पाहिजे आहे ते फेस सिलेक्ट कर. प्रोजेक्शन ऑफ 3D एलिमेंट ऑप्शन आहे. आता बघ, याचं प्रोजेक्शन मला इथं पाहिजे तर मी प्रोजेक्शन घेतलं. एक्झिट वर्क बेंच मध्ये ये आणि आता पॉकेट मध्ये. आता बघ, सध्या पॉकेट वरच्या डायरेक्शनला गेलंय, तुला ते खालच्या डायरेक्शन आणायचं आहे, म्हणजे रिव्हर्स करायचं आहे. तर इथं ऑप्शन आहे रिव्हर्स डायरेक्शन. अप टू लास्ट पण करू शकतोस, अप टू नेक्स्ट पण करू शकतोस. नेक्स्ट म्हटला तर फक्त फेस सिलेक्ट करायला लागतोय. अप टू लास्ट म्हणजे थ्रू आउट जेवढा आहे तेवढ्यामधून कट होत आहे. ओके कर, हा पार्ट तुमचा कट झाला. ओके, आता मग अशी एक ऑप्शन राहिला होता आपला मल्टी सेक्शन सॉलिडचा, तो थोडासा कव्हर अप करू कारण तो थोडा इम्पॉर्टंट आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक प्लेन घेऊ, तर प्लेन जनरेट करू. तीन प्लेन मी जनरेट केलेले इथं. प्रत्येकावर मी स्केच काढतोय. स्केच शक्यतो मी वापरतोय सेंटर रेक्टँगल कारण तो आयडेंटिफाय करायला किंवा डायमेन्शन वगैरे द्यायला इझी होत आहे. आता बघा, प्रत्येकाचे 4-4 पॉइंट्स आहेत. म्हणजे इथं या रेक्टँगलचे 4 पॉइंट्स, या रेक्टँगलचे 4 पॉइंट, या रेक्टँगलचे 4 पॉइंट्स. मल्टीसेक्शन सॉलिड पहिल्यांदा तिन्ही पार्ट सिलेक्ट करून घ्या की जे तुमचे पार्ट्स आहेत ते. नंतर कपल्स मध्ये या, कपल सिलेक्ट करा.
तुमचे चारही पास जेवढे पॉईंट्स तुमचे असतील तेवढे सगळे पॉईंट्स तुम्ही सिलेक्ट करा. कॉल मल्टी सेक्शन सॉलिड. आता हे थोडस इथं तुम्हाला प्लेन्स वगैरे असते त्यामुळे थोडंसं किचकट वाटते बघायला. सो त्या प्लेनला राईट क्लिक करा, शो हाईड. त्या प्लेनला राईट क्लिक करा, शो हाईड. हाईडचा ऑप्शन परत जर बघायचा असेल तर त्यासाठी एक ऑप्शन आपण इथं आहे. येतं बघा, तुमचे जेवढे प्लेन्स आहेत किंवा जेवढे स्केच आहेत तुम्ही काढले ते सगळे तुम्हाला इथे शो हाईड झालेले आहेत. मग पहिलं काय असेल तर क्लिक करा, शो हाईड. त्यात तुमचा प्लेन इथं वरती दिसेल. ओके, मल्टी सेक्शन सॉलिड मध्ये काय प्रॉब्लेम आहे? ओके, सो कटियाचा इथं ऑप्शन, कटियाचा इथं फ्री कोर्स संपलेला आहे. त्यांना पेड मध्ये अजून पण करायचं असेल काही पार्ट्स तर त्यांनी पेड मध्ये सुद्धा करू शकताय. ओके, सो थोडस मॉडेलिंग मधला एक पार्ट दाखवतो तुम्हाला. जस्ट एक ओव्हरव्ह्यू देऊन ठेवतो तुम्हाला मी. आता इथे बघा, तुम्हाला सिम्युलेशन दिसेल. आता हा आहे मॅन्युफॅक्चरिंगचा पार्ट. जे मशीनिंग तुम्हाला मी कंटेंट मध्ये दाखवलंय त्यामध्ये हा एक मशीनिंगचा तुम्हाला एक ऑप्शन दाखवलेला आहे. तर हे तुम्ही कटियामध्ये सगळ्यात इझिली करू शकता. तुम्ही इथून स्पीड पण वाढवू शकता याचं प्रत्येकाचं. समजा मला एक, हा हे सगळ्यात जास्त सेमिनार्स वगैरे आपण जे करतो, सेमिनार्स अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी हा ऑप्शन वापरला जातो. हा पार्ट तुमचा एक तयार झालेला आहे असं. तर याचं तुम्ही एनसी कोडिंग पण करू शकताय. म्हणजे काय, समजा तुम्हाला न्यूमेरिकल कोडिंग तुम्हाला याचं करायचं आहे. आय थिंक सगळ्यांना न्यूमेरिकल कोडिंग म्हणजे माहिती असेल. सीएमसी कोडिंग जे आपण करतो ते तुमचं डायरेक्टली कोडिंग तुमचं इथून अवेलेबल होते.
न्यूमेरिकल कोडिंग मी केलेलं आहे, दाखवतो एक मिनिट. कोडिंगचा रिपोर्ट तयार होतोय, ते रिपोर्ट आता सध्या नाहीये माझ्याकडे. हा तुमचा कोड आहे. हा तुमचा डायरेक्टली असा कोड तुमचा जी कोड मध्ये डायरेक्ट तुमचा तयार होते कोड. हा डायरेक्ट तुमचा कोड तयार होते. हा डायरेक्टली कॉपी करा आणि हा डायरेक्ट तुमच्या CVMC ला डायरेक्टली पेस्ट करून तुम्ही कोडिंग जनरेट करू शकता किंवा पाहा तुम्ही डायरेक्ट जनरेट करू शकता. हा एक ऑप्शन आहे. हा मशीनचा तुम्हाला ऑप्शन सांगितलेला आहे मी. याच्यात तुम्हाला मी गिअरबॉक्सचे वगैरे डायग्राम्स वगैरे दाखवले आहेत की ज्या सिम्युलेशनच्या डायग्राम्स आहेत. सगळ्यात बेस्ट आहे कटिया सिम्युलेशन साठी. आणि अजून एक मी चालू करतोय की जे ANSYS आहे, ANSYS मध्ये जे आपण करतो त्यातला थोडासा भाग आपण कटियामध्ये करू शकतो. उदाहरणार्थ आपण अनालिसिस सुद्धा कटियामध्ये करू शकतोय. चिलीमॅट पार्ट आहे की नाही माहित नाही मला तो. आता पार्ट नाही माझ्याकडे. अनालिसिस केला होता मी त्या पार्टचं. ते अनालिसिस तुम्ही इथून पण करू शकता एखाद्या कुठल्याही पार्टवर, पर्टिक्युलर पार्टवर. तुमचं स्ट्रेस किती, तुम्हाला त्याचे व्हिडिओ मी ग्रुपवर टाकतो थोड्या वेळानंतर. त्याच्यावर किती स्ट्रेस कुठं जनरेट होतात हे सगळं तुम्हाला इथून करू शकता तुम्ही. आता अजून तुम्हाला विचारायचं की एक्झाम तुमची कटियाची होणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला सर्टिफिकेट्स उद्या किंवा परवा 2 इश्यू होतील प्रत्येकाच्या मेल ID वर. एक्झाम लिंक तो दिले जाईल. जसं कटियाची एक्झाम होती तशीच तुमची ऑटोकॅडची एक्झाम घेतली, सॉरी जसं ऑटोकॅडची होती तशी तुमची कटियाची एक्झाम घेतली जाईल आणि त्यावरून